ही जी तुम्हाला नदी दिसते, नदीवरचा जो डॅम आहे तो जो आहे ना तो ढोलकपूर गावाचा आहे. खूप महत्वाचं आहे. काय रे कुंदन काय करतोय? खायला जायचे दादा. कंस मक्याचे कंस. काही बैल बिल आहे का? कंसा खावा सॉरी ना यार, चहा द्यावा. थोडा हलादीचे दिवस काढतोय आम्ही. गाडी एका साईडने थोडीशी कणलेली आहे पण ठीक आहे. नमः पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार मंडळी. तर आम्ही आज निघालो आहोत एकदम पावत प्रवासावर, जो की आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. आमच्यासोबत आहे आमचे पार्थ भाऊ, रोहित भाऊ, जयेश भाऊ, संगीत भाऊ. तर आम्ही आता निघालोय सकाळचे किती 6:30 वाजलेत. 6:30 वाजलेत. आम्ही आता निघालोय. चला मित्रांनो, आता आम्ही फिरायला निघालोय. पण फिरायला निघाले का बजेट वगैरे बघायचा नसतो. आता आम्ही एखाद्या हॉटेलला थांबलेलो, शिवनेरी मिसळ. बघू आता, चला मग. मैं क्या नमस्ते अंकल जी पहचानिया. तुमचं स्वागत आहे आमच्या हॉटेलमध्ये. अरे संकेत, तू आमच्यासोबत होता हॉटेल आपली ना. आता कधीपासून? बस तुम्ही आल्यापासून दादा. वेटर ह्या सांग ना. चल काय करायचं? साधी घ्या. साधी घ्यायची. त्याच्यावर पाव म्हणजे ते मिसळ पाव आपल्याला. नाही ठीक आहे ना, या तुम्ही साधी. गुलाबजामुन देऊन देऊ. नंतर चहा सांगू. मी 2 रेगुलर मध्ये करून घेतो. ठीक आहे ना. बाहेर खूप बडबड करतो ते मध्ये आलं, बजेट हालून गेलाय आमचा. मित्रांनो, आम्ही आता एका हॉटेलला थांबलो होतो. या हॉटेलचा ॲम्बियन्स इतकं मस्त आहे ना, तुम्हाला दाखवतो मी. खूप भारी हॉटेल छान आहे, दिसायला आवडते. मी टाकले मस्त. सगळ्यांना हॉटेल खूप आवडलेली आहे. ठीक आहे. एका झाडात खाल्लं की प्रेम वाढतो. आम्ही दोघे जण एका झाडात खाल्लं. लेकिन 1 सेकंड. एका झाडात खाल्लं की प्रेम वाढतो. लेट्स एन्जॉय. एक नंबर. मी अजून खाल्लीच नाही का. पण थोरात आहे आपली. तोरात रे, तोरात आवडली जरा. सुदामा. काय रे कुंदन काय करतोय? ब्लॉगर बडीशेप चोरताना. A few moments later. ब्लॉग आपण शिवाय बघणारच आहे ना नंतर. आपलं मनोरंजन होत राहील. मनोरंजन खूप महत्वाचं आहे. बुट्टा खातो का रोहित? पक्का म्हणतात. नाही रे, बुट्टा. बुट्टा. हो, बुट्टा ही रे. बुट्टात. हे शेतकरी लोक आहेत ना मित्रांनो, हे मक्का म्हणणार आहेत. मग बुट्टा काय म्हणायचं? हे बघ भाऊ, हा, बुट्टा. मक्का नाही, बुट्टा नाही, मक्की म्हण. हा, मक्की खायला जायचे दादा. कंस मक्याचे कंस. काही बैल बिल आहे का? कंसा खावा वाटत आहे. रोहित, तुला काय पाठवलंय रोहित? कचऱ्यात नको बसू. बसायच्या आधी पॅन्ट करा. थोडं बरं नाही वाटत. रोहित जाऊ दे. रोहित टेन्शन थोडा- नको घेऊ. तुला बडी मध्ये त्याला थोडं कसं लिंबू तरी पाणी होतंय, पितो का? कसं लिंबू पाणी तरी. रे. त्याला आम्ही आता लिंबू पाणी घे ना रोहित. प्यायचं काहीच नाही. रोहित ग्लुकोज देऊ का? प्यायचं काही नाही. काय घेतो रोहित? पाणी पितो. कांदा भजी पण आहे, तर चहा रोहितला आम्ही कांदा भजी वगैरे असं थोडं काहीतरी खाऊ घालतो. तुम्ही चहा घ्या. त्याच्या आधी आम्ही थोडी मिसळ खाल्लेली आहे, पण अजून पण चहा प्यायची इच्छा होते रोहितची. मी आता रोहितला मस्त चहा पाहिजे. मिसळ खाल्ली ती निघून मी गेली. हा, मिसळ खाल्लेली निघाली. एक गोष्ट एकदम वाईट तरीवाली आहे मिसळ होती आणि एकदम मस्त तरी निघाली. ठीक आहे, पण रोहित आहे, रोहित साठी काही पण. आता आम्ही चहा घेतो. चल रोहित आपण. निसर्गरम्य वातावरणामध्ये
चहा खूप मस्त आहे. हा, मस्त आहे. अद्रक तुम्ही वगैरे पण मारून नक्की दिला या इथे. दादांनी, खूप छान आहे. रोहित दादा पित नाही पण ठीक आहे. त्याला असं विचार घेतले काय रोहित झालं, दादा, त्रास रोहित दादा ते झाला. काय दादा? दादा ते काय दाखवा. पुडी आप पुडी आहे ती, काश्मीरी मिठी पुडी. काश्मीरी मिठी पुडी. रोहित दादा ते कंटिन्यू खात असतात कारण त्याच्याशिवाय त्यांना होत नाही. पुढे कापले पुढे कावडे. कुंदन भाऊ तुम्ही सांगा. डॅमच्या बाजूला आम्ही चहा पिताना खूप थांब छान आहे आता चहा. कुंदन भाऊ माहिती सांगते सर, आपल्या सर, डॅमवर. मित्रांनो नमस्कार. ही जी तुम्हाला नदी दिसते, नदीवरचा जो डॅम आहे तो जो आहे ना तो ढोलकपूर गावाचा आहे. ढोलकपूर गाव हे राजा इंद्रवर्मा यांचा आहे. राजा इंद्रवर्मांचा जो खास एक व्यक्ती आहे भीम, त्याच्या नावाने हा भीमा डॅम तयार करण्यात आलेला आहे. या भीमा डॅमची कॅपॅसिटी तरी जवळपास 3 लाख क्युसेक एवढी आहे. इथून जवळपास पुढील 50 ते 60 गावांना पाणी पोचवण्यात येते. सध्या आता हा डॅम पूर्णपणे भरलेला दिसतोय. आपण आता तिथं जाऊ तर शकत नाहीये. इथून जितका दिसतोय तितका बघू आपण. तर आमच्यासोबत आहे आमचे इथं मित्र परिवार. हे बघा हे बघा. असं काय बघा. हा कसं वाटतंय मित्रांनो? एसी गाडीत आल्यानंतर काय रे आता आपण दाटून तुटून बसलेलो आहे. या ठिकाणी मला आमच्या इकडची आठवण येते. खूप दिवस झाले पार्किंग ते. 2 पासून पार्किंग पर्यंत जातोय आता 1 पर्यंत. वन नाही रे, त्यानंतर- वर वर. मंदिरात जातो अच्छा, डायरेक्ट मंदिरात चाललोय आम्ही. थोड्या हालादीचे दिवस काढतोय आम्ही. गाडी एका साईडने थोडीशी कणलेली आहे पण ठीक आहे. संकेतमुळे का बोलून घ्या मला बोलून संकेत साईडला मी पण बसलोय ना रे भाऊ. हा, मग ते आपल्या दोघांचं वजन कसं भरभक्कम माणसं आपण. हा, विषय आहे का? हे काय खाते विद्या घरचे पोरं नाही, आपण खाते विद्या घरचे पोरं. आमच्या रोहित रोहित खूप गोंडस दिसतोय आज. खूप छान दिसतोय. रोहित कडे फोकस घे. ते यार चष्मा राहून गेला बघ. पाटाला चष्मा विसरलेले. तुला इथं चष्मा वगैरे कोण बघणार होतं का रे? मंदिरात चालला ना यार तू. चष्मा आणला का? अरे यार, आणला मी माझा चष्मा आणलेला आहे, पण मी याला अजिबात देणार नाहीये कारण हा कधीच सामावून ठेवत नाही. आला टाकायच्या वर. भाऊंच्या डोक्यावर घे. हा गाडी. चष्मा. अरे, माकड बघ, माकड. अरे, माकड बघ, माकड. एक मागड दुसऱ्या मागडाला बघताना. लोक बघ पाय चालले बाकी. हा, ते फुल ऍडव्हेंचर करताय. तसंच मला ऍडव्हेंचर करायचं होतं, पण हे 1 2 3 येतो ना पायी आपण. ए भाऊ नाही ना भाऊ, मी आजारी ना. अरे मी आजारी ना. हे बघ मी 20 रुपये देऊन येऊन जाईल. आम्ही उतारे भाऊ. आम्ही मी गाडी घेऊन निघून जाईल. गाडीच्या वेळ माझ्याकडेच आहे. काय सकाळची लवकर येत असतील ना, त्यांना गाड्या लावत असतील. हा, असं असतं. अरे मग एक पार्किंग भरली का दुसरी पार्किंग भरता. असं काही असेल. आता ही जर पार्किंग फुल झाली ना मग सेकंड, मग आता सेकंड जर फुल झाली मग ते थर्डला बॅरिगेड लावतात direct. आणि मग पहिले लोक निघालेले ते काय करतात? पहिले पार्किंगचे लोक निघत नाही का? म्हणजे नाही येऊ देताना परत येऊ देता का? त्यांना परत यायला परमिशन नाही ना. येत असते. A few moments later. मित्रांनो आमचा इथं लहान मुलगा हरवलेला आहे. ए सापडला लहान मुलगा सापडला. तू या लहान मुला म्हणे काय करतोय का रे? हारून गेला होता तू. अरे मी आहे दर्शनचं जुगाड लावून. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. अरे लावलं ना. यार सेकंड. मित्रांनो आम्ही मंदिरात पोहोचलोय. लाईनीत थांबलो इथं. लाईन मध्ये कसे 2 शब्द का बरं 4 शब्द. खूप बोलतील ना, तसं काय विषय नाही. मित्र आहे रोहित नावाचा आहे. एवढ्या लाईनीत उभा राहायचा दिला सोडून पुढे उभा राहिलेला आहे. पुढे उभा राहिला कॉलवर बोलतोय तो. इतका तर बिझी तो, पूर्ण बिझी पर्सन. मग आता तिथं उभा आहे ते काका मध्ये येत आहे. दिसत नाही तो जाऊन कोणतं झूम कर. नाही दिसत ते काका उभे आहेत मग.
आम्हाला सगळ्यांना इथे उभं राहून खूप कंटाळा आलेला आहे. बसायला जागा पण नाही, बागडा पण नाही. हे बघा म्हणजे पार्थ भाऊ इथे असे बसून गेलेले आहे. काय करणार आहे, खूप वाईट अवस्था आहे. ते बघा, बघू शकता तुम्ही. आणि आरती चालू म्हणजे नवीन परिस्थिती आमची इथे सर्वांची. मग काय तुम्ही नव्हते तेव्हा त्यासाठी तुम्ही घरी तर मित्रांनो मंदिरात चालू आहे आरती आणि ती आरती चालणार आहे 35 ते 40 मिनिटं. मग ती आरती झाल्यानंतर आता आम्हाला मध्ये जाता येणार आहे. ती आरती आता कधी होईल ते तर माहित नाही, सांगितल्याप्रमाणे होते का नाही होत बघू आता कधी होते. चला भेटू पुढे, तुम्हाला सांगतो की काय झालं काय नाही. बाय बाय. तर मित्रांनो आत्ता जस्ट दर्शन आले आमचे. त्याच्यानंतर अर्धा ते पाऊण तास लागला होता आम्हाला मध्ये. आणि मध्ये मोबाईलचा लाईन नाही मध्ये ना जी लाईन आणि आपली रेग्युलरची लाईन एकत्र होऊन जाते ना, त्याच्यामुळे गर्दी होऊन जाते. आता 4 वाजून गेले नाही म्हणतात. आपण किती 12 वाजता गेलेलो होतो, 11:30 वाजता आलेलो होतो. गाइस 5 रुपए में गाड़ी चकाचक करके मिलेगी. सिर्फ 5 रुपये में. कॉल कुंदन साळुंके, कार वॉश सेंटर धुळे. खूप चांगला मुलगा आहे, मेहनती आहे, काम करणार आहे, काही घाबरायचं काम नाही. ओके, थँक्यू.